मग या ना, ऑलरेडी मजार जी लागेल शेत. अजून मोठं तोंड करी विचारा ना, ती याव का म्हणे मजार. सर बोला, काय काम काढ. अहो सर, आम्ही कॅम्प्युटरवाल्याकडे येईल शेत. मग कॅम्प्युटरनाच काहीतरी काम होई ना. हा बसा बसा. हा बोला, काही चहा पाणी कोल्ड्रिंक थंड गरम काहीतरी मागडू का. नाही नाही, अय कसा नाही म्हणा, मागा ना. तुला काही भेटत नाही का ग? बरं ठीक आहे, मग बोला तुला कोणता क्लास लावायचे. अहो सर, एक टाइम सांगत आहे, तुम्हाला समजत नाही का? 17 तेच सांगणार का? अरे हा बडा, तुम्ही माहिती कॅम्प्युटर ना क्लास लावायचे असे. त्या क्लास मा बी बऱ्याच प्रकारच्याच ना. कोणता लावायचे तुम्हाला? MS साठी ना क्लास लावायचे, टॅली ना लावायचे, ट्रिपल C ना लावायचे, हो अजून कोडिंगला लावायचे. कोणत्या व्हरायटीच्या अजून? अरे तो का हॉटेल बिटेलचे का? कोणत्या व्हरायटी शेत. प्रत्येकानं स्पष्टीकरण द्या ना. बर ठीक आहे, चाल. तर पहिला कोर्स आहे MSCIT हा कोर्स आपले कवर पण करता येस. MSCIT मग आपले बराचसा फीचर जातस की MSCIT हा का करावी आणि MSCIT करल्याने आपला कोणता फायदा शेत, तर आहे तुम्ही मला सांगणार शे. हा मग चावला ना पटापट. MSCIT केल्यानंतर आपले बराचसा त्यांना मागे फायदा शेतस. तर दैनंदिन जीवनमा आपले MSCIT केलीच गेली पाहिजे. त्यांना उपयोग बी बराच येतस. तर पहिला उपयोग त्यांना सांगच मी. तर आपले चालू घडामोडी त्या MSCIT केल्यानंतर पाहता येस. त्यानंतर आपले मोबाईल रिचार्ज करता येस, घरना उतारा करता येस, शेतीना 7/12 करता येस, हो त्याला मग यूट्यूब देखील आपले पाहता येस, बरोबर. तर बराचसा फॉर्म देखील निघेल राहतस, त्यासुद्धा आपल्या त्यांनाद्वारे भरता येतस. तर अशाशी MSCIT ना फायदा. आणि का हो सर, ते टॅली काय शे अजून? हा ते पण सांगा तुमले, थोडं धैर्य धरा. तर टॅली केल्यानंतर आपले देखील बराचसा फायदा शेतस. तर आपले टॅली केल्यानंतर बिझनेस रिगार्डिंग त्यांच्यासाठी खूप मदत वस. त्यानंतर मॅथमॅटिकल खूप त्यांनावर प्रक्रिया घडतीस. आणि अजून जर आपले बिझनेस रिगार्डिंग बिल बुक काहीतरी बनाडा नाशे, तर त्यासाठी टॅली लागस. टायपिंग स्पीड सुद्धा वाढस टॅली केल्याने. आणि टॅली शक्यतो MSCIT झाल्यानंतर किंवा CCC झाल्यानंतरच केली गेली पाहिजे. हा का? आणि ट्रिपल C काय भानगड शे हो सर? ते सेम MSCIT सारखंच शे, फक्त त्यांना एवढंच फरक शे. जास्त करी असे म्हणता येईल की MSCIT मा CCC मा काहीच फरक नाही. हा कोर्स MSCIT नंतरच केला जास, कारण की बराचसा जण असले MSCIT केल्यानंतर त्याची प्रॅक्टिस थोडीशी कमी होईल राहस. त्यासाठी हा CCC केला जास. CCC मा असे शे की इंटरनेट आपण जास्त स्पीडने चालवू शकतोस, ईमेल बनवू शकतोस, डॉक्युमेंट बनवू शकतोस, नाही का. त्यानंतर छोटा मोठा काम त्यावर आपण जास्तीत जास्त करू शकतोस. याले म्हणतात CCC केल्यानंतर हा एवढा आपले फायदा शे. पण CCC ना आधी आपण जर MSCIT काही तर CCC करायची गरज येत नाही. पण काही पुरेसले त्यांनी गरज राहस, कारण की जेव्हा ते MSCIT करत असतो त्याच्या डोक्यात ते घुसत नाही, हो. त्यामुळे कोर्स करताना CCC हा नाही करला पाहिजे. त्यांना ऐवजी आपण फक्त MSCIT केली पाहिजे. मला असे मत शे की MSCIT मा आणि CCC मा काही बदल नाही. त्यामुळे पैसा उगाच घालापेक्षा आपण MSCIT ही केली पाहिजे, बस का. सर, फी बी किती राहस? ए सोनिया, एकदमच टेन्शन ना पाड्यावर तू त्याले. हाय बा, पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर MSCIT करणे वे, तर MSCIT कोर्स 3 महिना नाशे. प्लस त्यांना मग 3 महिना 10 दिवस आम्ही एक्स्ट्रा देतस. कारण की ज्या पुरसनी परीक्षा झाल्यानंतर थोडी अजून त्याची गरज राहस प्रॅक्टिसने, ते आम्ही 10 दिवस वाढा द्यायचे. आणि दर शनिवारी आपला एक वेगळा टॉपिक राहस. तो टॉपिक हा सर्वात बाहेरला टॉपिक शे. आपला शहरमा, आपला गावमा आपल्यासारखा एक फ्री टॉपिक कोणी देत नाही. शनिवारी बऱ्याचशा ठिकाणी सुट्टी राहस, पण आपला या क्लासला सुट्टी नाही शे. त्यामुळे शनिवारी आपण अलग टॉपिक घेतात, जसं क्रोम, गुगल ड्राईव्ह, बराचसा या टॉपिक आपण त्यांनाद्वारे घेत राहतस. तर MSCIT मा आपला एवढा फायदा शे. आणि प्लस त्यांनी फी पण तुम्हाला सांगितलीस मी, त्यांनी फी शे फक्त 45 रुपया. ती ही 3 महिन्यानी आणि वरला 10 दिवस देखील आमनाकडून सूट मिळणार शेतस. बाबा बेकार फी शे रे सोन्या. हा ना रे. आणि का हो सर, ते तुम्ही म्हणा ना CCC मग त्याने किती फी शे? तो तर सेम MSCIT सारखा शे ना, मग फी किती बितली शे त्याने? हां, तर CCC हा कोर्स MSCIT सारखा एक कोर्स आहे. म्हणजे MSCIT मा आणि CCC मा काही बदल नाही, सेम शिकाडतात. फक्त त्यांना मागे पुढे होस, त्यामुळे आपलं वाटत CCC आलं की MSCIT आलं. तर आंतरराष्ट्रीय लेवलले फक्त MSCIT विचारली जास, नाही का. तर MSCIT विचारली जास कुठेही, असं तुम्ही पाहिजे आजपर्यंत बघू तुम्ही CCC व्हायचे का, असं कोणी विचारत नाही. तर हाय लेवलले फक्त MSCIT चालस. आणि तुम्ही आता मी CCC बी फी सांगितली. CCC फी शे फक्त 25 रुपये. तर ती फी शे तर तेवढी मान्यशी, पण आपले त्यांना सर्टिफिकेट देखील डुप्लिकेट असते. असे मी म्हणत नाही की डुप्लिकेट म्हणजे जे CCC सर्टिफिकेट असते कुठेही चालत नाही, तसे MSCIT तुम्ही काही तर ते कुठेही चालेल.
हो तुम्ही कुठे नोकरीला ट्राय मारत आहे तिथे देखील तुम्हाला MSCIT विचारलं असते ते देखील तुम्हाला कामात पडेल. त्यामुळे तुम्ही ट्रिपल ना नादी लागू नका. MSCIT करे घ्या मस्तपैकी. आपल्याकडे 3 महिना कोर्स 10 दिवस एक्स्ट्रा तुम्ही दे देत होता आम्ही. आणि प्लस त्यांना एक बुक देखील तुम्हाला फ्री मिळणार शे क्लासतर्फे, एक बॅग आणि बस. तर एवढा आम्हाकडून सुविधा असतात तर तुम्हाला लावणं होईल. आम्हाला आजच तुम्हाला नंबर द्या आणि ॲडव्हान्स 2500 रुपये फी द्या. बाकीने पुढला वेळेस द्या. हो सर काही कमी जास्त होई का कसा मा आपला MSCIT मा नाही तसे कमी कराने आमची पॉलिसी अजूनपर्यंत दिली नाही शे. त्यामुळे तुम्ही जर 10 पर्यंत घ्या तुम्ही मग लावाले थोडंफार आपण काहीतरी कन्सेशन दे टाकू तुम्ही नाही का. तरी किती देशात तरी कन्सेशन देताना वरला 500 रुपये तुम्ही डाऊन कर देसोत. मस्त मागड्याशी हो. अरे बडा शिकणं महत्वानं शे मागडाल काय करस. बरं ठीक आहे सर मग थोडाफार कमी जास्त कर द्या 10 पर्यंत घेतच आम्ही. बरं चालेल या मग. चालेल. तर भाऊ सोन तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक कर द्यावा ना चॅनल सबस्क्राईब कर द्यावा ना. तर काळा कलर ना किंवा लाल कलर ऑप्शन आहे पहा सबस्क्राईब नाव ना तर फक्त क्लिक कर द्या जेणेकरून आपला व्हिडिओ व्हायरल जास्तीत जास्त होईल आणि व्हॉट्सअपवर आपला व्हिडिओ शेअर कर द्या. तर भाऊ सोन पुढला व्हिडिओ बी एकदम धमाकेदार आहे तो बी पाहायला विसरू नका. तोपर्यंत भाऊ कुठे येऊ नका आणि कुठेही जाऊ नका. आपला व्हिडिओ पाहायला विसरू नका. तर भाऊ सोन भेटू पुढला नवीन व्हिडिओ मा. जय खानदेश. आणि भाऊस्वान हा व्हिडिओ पूर्णपणे काल्पनिक होता. या व्हिडिओમાં कोणताही कोर्स संबंधी आपण काही खोटं नाटक काही सांगेल नाही. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपणे काल्पनिक होता. त्यामुळे हा व्हिडिओ मनावर घ्यावा नाही. आणि भाऊस्वान तुम्ही 10वी 11वी 12वी काहीतरी होईल तर तुम्ही MSCIT किंवा अशा कोर्सेस करू शकता ज्यांना देखील आपल्या भविष्यात फायदा होईल. तर भाऊस्वान पुढला व्हिडिओ बी धमाकेदार आहे पाहायला विसरू नका. जय खानदेश.